जय हिंद, जय मल्हार सर्व ताई दादांना. तुम्हाला उपवासासाठी नेहमीच साबुदाणे आणि भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्यासाठी आपण आज चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. आणि उपवासाचा पदार्थ आहे हा. खूप कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे. त्यासाठी आपल्याला लागणार 1 वाटी भगर. भगर ही मस्त भाजून घ्यायची आहे. नंतर अर्धी वाटी साबुदाणे. साबुदाणे चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. साबुदाणा चांगला फुलल्यानंतर ताटात काढून घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही पदार्थ थंड होईपर्यंत ठेवायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. छान अशी बारीक दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. खूप कमी साहित्यात होणारा पदार्थ अगदी कमी वेळेत सुद्धा होतो आणि उपवासाला काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान. प्रयत्न करून बघते, बघा कसा होतोय पदार्थ. साबुदाणे दळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी दही टाकायचे. ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने दही पण घ्यायचे. दही जर घट्ट असेल थोडं कमी घेतलं तरी चालेल. आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचे. हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे. त्यातच थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचे. सर्व एकजीव झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचे आणि 10 मिनिटं झाकून तसंच ठेवायचे. झाकल्यानंतर आपण तोपर्यंत हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेऊ. तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही जिरे घालू शकता, पण मी इथे मीठ आणि मिरचीच वापरलेली आहे. त्यातच 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा. छोटा चमचा असेल तर अर्धा चमचा घ्यायचा आहे. नंतर आपण आप्पे पात्राला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचे. सर्व भांड्यांमध्ये मिश्रण टाकून झाल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचे. नंतर मस्त आप्पे असे उलटून घ्यायचे. अगदी कमी वेळात असे खरपूस असे आप्पे तयार होतात. खायलाही खूप छान लागतात. असा वेगळा पदार्थ जर करून खाल्ला तर तुम्हाला उपवास धरायचा सुद्धा कधी कंटाळा येणार नाही. बघा किती छान झालेत आप्पे. दोन्ही बाजूनी चांगले खरपूस भाजून घ्यायचे. कुरकुरीत असे आप्पे झटपट तयार होणार आहेत. साबुदाणे भिजत घालायचं टेन्शन नको, खिचडी बनवायचं टेन्शन नको. असे हे आप्पे. आणि ते आपण असेही खाऊ शकतो कारण त्यात तिखट मीठ घातलेलं आहे आपण. आणि आपण शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. खूप असे स्पंजी हलके फुलके झालेत. खायलाही कुरकुरीत आणि टेस्टी झालेत. त्यासाठी मी बनवलेली शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि मीठ. तुम्हाला जर पाहिजे असेल, तुम्ही खात असाल तर थोडेसे जिरे आणि कोथिंबीर घालू शकता. अशी मस्त चटणी तयार होते. जिरे खाणाऱ्यांना चटणीला फोडणी देता येते.